सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। येथील बसस्थानक परिसरातील तावडे हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या देगाव येथील 21 वर्षीय पूनम सोनू अहिरे या विवाहितेचा उपचार दरम्यान मृत्यू झालाय। डॉक्टरांनी रक्त न देताच प्रसूती केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला असून या घटनेनंतर पिंपळनेर मध्ये रात्रभर प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पूनम अहिरे यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। डॉक्टरांनी उपचारादरम्यान रक्ताची गरज असल्याचं सांगून सटाणा येथून रक्त आणण्यास सांगितलं होतं। मात्र नातेवाईकांनी रक्त आणण्यापूर्वीच डॉक्टरांनी प्रसूती केली आणि त्यानंतर काही वेळातच पूनम यांची प्रकृती चिंताजनक बनली। परिस्थिती बिघडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला, परंतु रुग्णवाहिका येईपर्यंत पूनम यांचा मृत्यू झाल्याचा संशय नातेवाईकांना आला आणि त्यांनी रुग्णालयाबाहेर तीव्र संताप व्यक्त केलाय। या घटनेची माहिती मिळताच देगाव येथील शेकडो ग्रामस्थ पिंपळनेर मध्ये दाखल झाले। संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी जोपर्यंत संबंधित डॉक्टरवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेत रुग्णालयाबाहेर रास्ता रोको आंदोलन केलंय। या दरम्यान रुग्णालयावर दगडफेक झाल्याची घटना घडल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागलाय। अखेर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्यानंतर रात्री उशिरा डॉक्टर राहुल तावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपळनेर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। कडे ऍडमिट करा, तू काय सांगे म्हणे नॉर्मल होऊन जाईल, रक्त पण देऊन देणार म्हणे। मग रक्त लावा म्हणजे डिलिव्हरी पहिले केली त्यांनी, रक्त नाही लावला। मग नंतर रक्त देवाला सठाणाला पाठवला, पैसे घेतल्याशिवाय पेशंटला हात लावला नाही, हात लावला नाही आणि रक्त लावला। माझी पोर आधी छातीमध्ये कळ निघली। मग मम्मी इथं कळ लागते, मी जोडत होती, मला हात पण लावून दिला नाही म्हणे। मग मी काय सांगले, काय नाही, सगळ्या डॉक्टरला बोलवला त्यांनी तरी मला काय सांगितलं, चांगले आहे, धुळेला जाया माझ्याकडे कोणी जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।